हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी 4 पळी तेल घेतलंय. इथे दालचिनी फोडणीला टाकते आणि इथे मी कांदा, खोबरं, लसूण, आलं हे मी भाजून वाटून घेतलंय मी. आणि आता याच्यामध्ये मी कढीपत्ता पण वाटलाय. हे बघा, हे मी आता फोडणीला टाकते. हे पण मी तेलावर परतून घेते. तर यामध्ये बघा मी वाटणामध्ये हळद टाकते, मिरची पावडर, मालवणी मसाला, हे मी सगळं परतून घे. यामध्ये मी थोडा पावभाजी मसाला टाकते. हे सगळं मी परतून घेते तेलावर. थोडं पाणी टाकते यामध्ये. मसाले परतून झाले आपले. आता यामध्ये मीठ टाकते चवीनुसार. वाटणामध्ये थोडं मी पाणी टाकलंय परतून झाल्यानंतर. हळद मसाला मिक्स झाल्यानंतर पाणी टाकलं मी यामध्ये. हे बघा मस्त वातावरण झालंय पावसाचं. ढगाळ वातावरण बघा, सुंदर दिसते बाहेर बघा. यामध्ये मी कोकम आगळ टाकते. 2 बुच्चं टाकली मी यामध्ये. ते उकळी आली आहे. त्यामध्ये मी बटाटे टाकते. उकडून घेतला मी एक बटाटा कुकरलाच. त्यामध्ये बटाटे टाकते. हे बघा इथं मी सुके बोंबील धुवून घेतले आणि नंतर मी भिजत घातले बघा. 2दा धुतले आणि धुवून घेतला. ते यामध्ये टाकते सुके बोंबील. आता एक उकळी आली की आपलं बोंबील बटाटा तयार आहे. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर थरी पाहिजे असेल तर वरून तेल टाका तुम्ही. हे बघा छान झालं आपलं बोंबील बटाटा. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा सुंदर झालं आहे बघा. चला तर बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.